काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कमालीचा आक्रमक होऊन सरकार विरोधात जोरदार घोषणा दिलेली आहे। दुसरीकडे अखिलेश यादव यांची देखील पोलिसांनी सुटका केलेली आहे आणि आम्ही संसदेत हा मुद्दा उचलून धरू, सरकार दडपशाही करते, सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करते असा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय। बघा दोन दृश्य बघताय, इकडे राहुल गांधींना पोलिसांनी सोडले, दुसरीकडे सोनिया गांधी प्रियंकांच्या भेटीसाठी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या। बघा राहुल गांधींची 3 तासानंतर पोलिसांनी सुटका केलेली आहे। दुसरीकडे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी खुद्द मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, कारण तिथे खासदार प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात ठेवलं होतं। त्यांच्या भेटीसाठी पोलिसांची चर्चा करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी आल्या होत्या आणि काही वेळापूर्वीच राहुल गांधींना पोलिसांनी आता सोडून दिलेले आहे। 3 तास त्यांना ताब्यात ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यांची आता सुटका केलेली आहे। दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे नेते, त्यांची देखील पोलिसांनी सुटका केलेली आहे। पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन दरम्यान या सर्वांना इंडिया आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। अखिलेश यादव देखील छत्रसाल स्टेडियम मध्ये होते आणि या सर्व नेत्यांची आता पोलिसांनी सुटका केलेली आहे। मात्र आम्ही संसदेमध्ये पोलिसांच्या या दडपशाहीचा, सरकारच्या बेजबाबदारपणाचा मुद्दा उचलून धरू असं अखिलेश यादव यांनी काही वेळापूर्वी सांगितलं। बरोबर 4 वाजता काँग्रेसचं आंदोलन सुरू झालं होतं। चलो पीएम हाऊस अशी आंदोलनाची हाक राहुल गांधींनी दिली होती। काँग्रेसनं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते। नीटची लढाई आता पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत आलेली आहे। काल विद्यार्थ्यांनी, आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला, संसदेवर धडक दिली, तर आज आपण बघतोय काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं। कोणते उत्तर न देता पंतप्रधान या प्रश्नातून निसटू शकत नाही असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे भारतीयांच्या कुटुंबावर हल्ला आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित करू शकत नाही सरकार, असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधींना 3 तासानंतर पोलिसांनी सोडलेलं आहे। दुसरीकडे सपाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची देखील काही वेळापूर्वीच पोलिसांनी सुटका केलेली आहे। दिल्लीतला कालचा दिवस विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जमुळे गाजला होता। विद्यार्थ्यांचा असंतोष आपण दिल्लीमध्ये पाहिला होता आणि सलग दुसऱ्या दिवशी आपण बघतोय दिल्लीतलं वातावरण तापलेलं आहे, कारण काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। दोन दृश्य बघता तुम्ही, राहुल गांधींना पोलिसांनी सोडलं, दुसरीकडे त्यांच्या बहीण खासदार प्रियंका गांधी यांचीही पोलिसांनी सुटका केली। त्यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतल्यानंतर आणण्यात आलं होतं। तिथं काही वेळानंतर त्यांच्या आई मातोश्री, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी देखील पोहोचल्या होत्या आणि काही वेळातच पोलिसांनी प्रियंका गांधींची सुटका केली। तुम्ही दोन दृश्य बघताय, राहुल गांधींनाही सोडलंय आणि त्यानंतर प्रियंका गांधींची पोलिसांनी सुटका केली। साधारणतः 3 तासानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केलेली आहे। काल आपण दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार पाहिला आणि आज आपण बघितलं आज काँग्रेसचं आंदोलन। केवल खिंच गई यार, केवल खिंच गई। सर जितेंद्र सिंह ने बोला है कि राहुल गांधी डिमांड चेंज हो रहा है बार-बार। उसके बारे में जो विषय है, जो डिमांड से सर पीछे जाम रखिए, पीछे पूरा जाम हो गया। उसका मतलब ये है कि सारे विषय हम सरकार के साथ हैं। थैंक यू सर। क्या बातचीत